नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मधुभाऊंना आता सांगितलेलं असतं की 24 तास खूप महत्त्वाचे आहे. या 24 तासामध्ये काहीही घडू शकतं असं डॉक्टर सांगतात. तेव्हा सायली आणि अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. सायली आणि अर्जुन दोघंही टेन्शनमध्ये असतात. त्यांना सुचत नसतं की आता करायचं काय. कारण मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं काय झालंय याबद्दल सगळ्यांना शंका आलेली असते, टेन्शन आलेलं असतं. म्हणून सगळेजण विचार करू लागलेले असतात. आणि त्याच वेळी इकडे अश्विन हा प्रियाला भेटायला जात असतो आणि तिथे गेल्यानंतर अश्विनला समजतं की प्रियाला ही बातमी कळलेली आहे की मधुभाऊंवरती हल्ला झालेला आहे, चाकूने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. इकडे हा अश्विन याला स्वतः डॉक्टर असून त्याला वाटत नाहीये की मधुभाऊंकडे जावं, त्यांची काळजी करावी, त्यांची चौकशी करावी. परंतु त्याच्या डोक्यात मात्र एकच आहे की रोज जाऊन प्रियाला भेटायचं. एवढंच त्याचं सुरू झालेलं असतं. आणि मग प्रिया मात्र अश्विनला म्हणू लागते की अश्विन तू काही कर पण मला मधुभाऊंकडे घेऊन चल, मला मधुभाऊंना जाऊन भेटायचं आहे. त्यावरती अश्विन म्हणतो अगं काय गरज आहे, ज्या माणसामुळे तू आज जेलमध्ये आहे आणि त्या माणसाला जाऊन भेटायची काय गरज आहे. प्रिया म्हणते अरे अश्विन असं कसं बोलतोस तू, काही झालं तरी त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय, मी त्यांच्या आश्रमात वाढलेली आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की प्रिया खरंच तू किती चांगलीस ग तन्वी, म्हणजे ते एवढे तुझ्याबद्दल वाईट बोलत आहे, त्यांनी तुझ्यावरती तुला जराही दयामाया दाखवली नाहीये, तुला जेलमध्ये पाठवलं, पण आज तरीही त्यांच्यावर हल्ला झालाय म्हटलं की खरंच तुझ्यातली जी माणुसकी आहे ना ती पाहायला मिळते. म्हणजे प्रियाला एकच गोष्ट माहिती असते की या अश्विनला गोळात घ्यायचं, गोड गोड बोलायचं आणि गुंडाळायचं, एवढंच तिला माहिती असतं आणि तिने त्याच पद्धतीने गोष्टी करत असते. तेव्हा मात्र अश्विन तिला म्हणत असतो की तन्वी तू काही पण म्हण, पण मला नाही वाटत की तू मधुभाऊंना भेटलं पाहिजे. प्रिया मात्र अश्विनला इकडे हात जोडते, रिक्वेस्ट करू लागते की अश्विन मी खरंच सांगते तुला, मला काही करून मधुभाऊंना भेटायचंय. ते पॅरलर का काहीतरी सोडवतात ना बघ, तसं मला सोडव तू आणि इथून घेऊन चल. कारण जोपर्यंत मी मधुभाऊंना भेटत नाही, त्यांना माझ्या डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत मला ना खरंच काही सुचणार नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की मी पाहतो काय करता येईल ते, असं अश्विनचं बोलणं चाललेलं असतं. अश्विनने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे जेव्हा गोष्टी चालू असतात त्याच वेळी इकडे सायली, अर्जुन त्याचबरोबर सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतात. मधुभाऊंची काळजी घेत असतात, कारण मधुभाऊंना काय हवं नको हे सगळं ते पाहत असतात. त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो की हे सगळं कोणी केलंय, कारण महिपतकडे गेल्यानंतर असं जाणवलं की महिपत यामध्ये सामील नाही. जर महिपत यामध्ये सामील असतात तर त्याच्या वागण्यातून बोलण्यातून या गोष्टी आपल्याला जाणवल्या असत्या, असं अर्जुनचं म्हणणं असतं. इकडे अर्जुन, सायली आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. अर्जुन विचार करत आहे. दोघंही मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले असतात आणि तिथे बोलत असतात. तेव्हा मधुभाऊंनी डोळे उघडलेले असतात. सायली म्हणते की अर्जुन सर मधुभाऊंनी डोळे उघडलेत. सायलीला मात्र खूप छान वाटत असतं. सायलीला वाटत असतं की बघितलं का अर्जुन सर काहीतरी घडतंय, असं म्हणत ती बोलत असते. तेवढ्यातच डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर तिथे आलेले असतात आणि सायली मात्र इकडे अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की हो ना खरंच. डॉक्टर तेवढ्यात येतात आणि म्हणू लागतात की पेशंट रिस्पॉन्ड करायला लागलेला आहे, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं डॉक्टर सायली आणि अर्जुनला सांगू लागतात. तेव्हा मात्र त्यांना दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं. कुठेतरी काहीतरी गोष्टी चांगल्या घडत असतात. आता इकडे सगळी तयारी केलेली असते ती म्हणजे अश्विनने, कारण काहीही झालं तरी प्रियाला आता पॅरलवरती सोडवायचं आहे आणि मधुभाऊंना भेटायला घेऊन जायचं आहे. फक्त 2 तासांचा वेळ मिळणार असतो आणि त्या 2 तासांच्या वेळेमध्येच इकडे मधुभाऊंकडे जायचं आहे असं ठरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता हे सगळेजण जायला निघणार असतात आणि त्याच वेळी अश्विन म्हणतो की आपल्याला 2 तासाचाच वेळ मिळालेला आहे तन्वी, या 2 तासांमध्ये आपल्याला तिथे जाऊन यावं लागणार आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विनने सांगितल्याबरोबर प्रिया म्हणते की काही हरकत नाहीये, 2 तास तरी मिळालेत ना आपल्याला, त्या 2 तासांमध्ये काही करता येईल, पण आपण मधुभाऊंना भेटायला जायचं आहे, असं सगळं तिचं ठरलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो की चालेल, चल आता लवकरच निघावं लागेल आपल्याला, या 2 तासांमध्ये आपल्याला मधुभाऊंना भेटायचं आणि यायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते पण घरातले सगळे तिथं असतील ना, सायली आणि अर्जुन तिथं असतील
असतील ना, त्यांना वाटेल ना मी तिथे प्रियाला सांगू लागते की काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण सायली अर्जुनचा काही प्रश्न नाहीये, कारण मधुभाऊ तुझे पण बाबा आहेत ना, त्यांनी तुलाही लहानाचं मोठं केलेलं आहे ना, मग त्या सायलीचा काय संबंध इथे, तिचा अधिकारच नाहीये, तू त्यांना कधीही भेटू शकतेस. हा मूर्ख अश्विन म्हणजे जेव्हा मधुभाऊंना जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा त्याच्या लक्षात नाही आलेलं, आता त्याच्या लक्षात येते का प्रियाचे बाबा आहेत ते? आता इतक्या वेळ तर त्याला वाटत नव्हतं आणि आता वाटायला लागले का? हा एवढा मूर्खपणा या अश्विनचा दाखवलाय ना खरंच. तर अश्विन ज्या पद्धतीने बोलत असतो ते मात्र खूप भयानक असतं आणि तरीही अश्विन आता या प्रियाला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये यायला निघालेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही प्रियाला मी मधुभाऊंची भेट घालणारच आहे असं त्याने ठरवलेलंच असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन ज्या पद्धतीने प्रियाला घेऊन येतो तेव्हा मात्र प्रताप त्याचबरोबर कल्पना या सगळ्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण हा अश्विन असं कसं करतोय आणि तो असं कसं घेऊन आलाय हा प्रश्न त्यांना सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याच वेळी सगळेजण पाहू लागतात की हे सगळं काय होतंय, म्हणजे अचानक हे सगळं का घडतंय, एवढाच प्रश्न असतो. इकडे प्रताप आणि कल्पना म्हणू लागतात की तन्वी कशी आलेली आहे आणि अश्विनने तन्वीला कसं आणलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. सगळे पाहू लागलेले आहेत, सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आणि तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन मात्र भयानक चिडलेले असतात, त्यांना मात्र खूप राग आलेला असतो. ते म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही अजिबात नाही, हे होणं शक्यच नाहीये, कारण प्रिया इथे येणारच नाही असं सायली ठणकावून सांगू लागते. सायलीचं असं म्हणणं असतं की नाही, प्रियाने इथे यायचंच नाही. तेव्हा मात्र इकडे महिपतच्या आणि त्याचबरोबर नागराजच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, कारण ही प्रिया आता बाहेर कशी आलेली आहे, तिला पॅरेलवर कुणी बाहेर काढलेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. कारण महिपतला नागराजने सांगितलेलं असतं की प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, नागराजने पाहिलेलं असतं आणि त्यामुळं त्या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. महिपत आणि नागराज म्हणत असतात की या प्रियाने येऊन आणखी काही गोंधळ घालायला नको आहे, जर तिने काही इथं गोंधळ घातला तर खूप मोठा राडा होण्याची शक्यता आहे असं नागराज महिपतला सांगू लागतो. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की तिच्यावर बारीक लक्ष ठेवा महिपत शेठ, तिथं काही गोंधळ करता कामा नये तिनं, आणि अचानक तिला कसं काय बाहेर सोडलेलं आहे या गोष्टींचाही मी शोध घेतो असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की महिपत शेठ काही काळजी करायची गरज नाही. खरं तर नागराजचीच वाट लागलेली असते, नागराजला कळायचं बंद झालेलं असतं आणि नागराज म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते लवकरात लवकर मला थांबवावं लागणार आहे. ही प्रिया जी आहे तिने येऊन जर इथं काही गोंधळ केला तर खूप अवघड होण्याची शक्यता आहे असं नागराजच्याही डोक्यात आलेलं असतं. आणि इकडे आता रविराज त्याचबरोबर चैतन्य त्यासोबतच इकडे सगळेजण असतात, प्रतिमा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली असते, सगळेजण तिथं असतात. आणि मधुभाऊ आता 2 वेळा शुद्धीवर आलेले असतात आणि पुन्हा बेशुद्ध झालेले असतात, त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. पण डॉक्टरांनी मात्र एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली आहे की मधुभाऊ आता लवकरच बरे होतील आणि ते पूर्वीसारखे होतील, कारण त्यांची बॉडी ट्रीटमेंटला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहे असं सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे प्रतापला खूप राग आलेला असतो. प्रताप त्याचबरोबर अर्जुन सगळेजण पाहू लागतात की हे सगळं काय घडतंय, हे जे काय घडतंय ना ते मात्र खूप भयानक आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि म्हणू लागतात की मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत, तुम्ही चला, तुमचं पेशंट जो आहे तो शुद्धीवर आलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर चला. आणि त्याचवेळी प्रिया तिथे आलेली असते, सायली आणि त्याचबरोबर अर्जुनही तिथे असतात. त्यांना सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते की मधुभाऊंच्या बाबतीत काही वेडविपरीत घडायला नको आहे, मधुभाऊ शुद्धीवर आलेत ना, ही गोष्ट खूप चांगली आहे, त्यामुळं लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मधुभाऊंकडे जाणं गरजेचं आहे असं चाललेलं असतं. आणि इकडे कल्पनाला तर प्रियाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नसते आणि कल्पना मात्र भयानक अशी चिडलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ती म्हणत असते की अहो लवकरात लवकर तिला इथून जायला सांगा, जर ती इथून गेली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे, त्यामुळं तुम्ही तिला इथून जायला सांगा. जर ती इथून गेली नाही तर अर्जुन आणि ती सायली दोघंही पूर्ण वाट लागेल, त्यामुळं तिला इथून हाकलवा असं ती सांगू लागते. अर्जुन जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा त्याला खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यातच तिकडून डॉक्टर सांगू लागतात की मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत, धावतच सगळे आता मधुभाऊंकडे जाऊ लागतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं
की मधुभाऊंना भेटायला सगळेजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये निघालेले असतात. मधुभाऊंकडे सगळे चाललेले असतात. डॉक्टर सांगत असतात की तुमच्या पेशंटची तब्येत आता बरी होत आहे आणि ते सायलीचे आई बाबा, साऊचे आई बाबा असं बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र सगळेजण आता खुश होतात. म्हणजे लवकरच आता सायलीच्या आईबाबांचं सत्य आता सर्वांच्या समोर येणार असतं. या गोष्टीचा जो आनंद असतो तो एक वेगळाच आनंद झालेला असतो आणि सगळेजण पाहू लागतात. सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं आणि तेव्हा सगळेजण आता तिकडे चाललेले असतात. त्यासोबतच इकडे रविराज सुद्धा विचार करत असतात की फायनली मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत. या गोष्टीचा एक आनंद असतो आणि तो आनंद इकडे पाहायला मिळत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप यांनी प्रियाला तिथं पाहिलेलं असतं. पण हे सगळेजण तिथं असल्यामुळं प्रिया काही मधुभाऊंच्या रूमकडे जाऊ शकत नसते. अश्विनने तिला बाजूला थांबवलेलं असतं आणि अश्विन म्हणत असतो आत्ता जर तू तिकडे गेलीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तू तिकडच्या बाजूला अजिबात जाऊ नकोस. थांब तू, मी तुला नंतर मधुभाऊंकडे घेऊन जातो. कारण आत्ता सगळेजण तिथं आहेत आणि तू जर त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये तिथं गेलीस तर सगळ्यांना वेगळा संशय येईल आणि सगळेजण भयानक चिडतील. त्यामुळे तू आत्ता अजिबात तिकडे जाण्याचा विचारही करू नकोस असं सांगितलं जात असतं. इकडे रविराज त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. मधुभाऊ आता शुद्धीवर आलेले आहेत आणि मधुभाऊंना भेटायला सगळेजण आत आलेले आहेत. सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा, सायली, अर्जुन सगळेजण मधुभाऊंच्या रूममध्ये तिथे गेलेले आहेत. सगळेजण पाहू लागलेले असतात. सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत, ते बोलत आहेत. तेव्हा तिथे रविराज असतात आणि रविराजांकडे बघून मधुभाऊ सांगू लागतात. मधुभाऊ म्हणत असतात की फायनली मधुभाऊ म्हणत असतात की आज खऱ्या अर्थाने हा जो दिवस असतो तो खूप छान पद्धतीने झालेला असतो. सगळं कुटुंब तिथं असतं, सगळेजण तिथे खुश असतात आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात, रविराजकडे बोट करतात आणि रविराज आणि सायलीला जवळ बोलवतात आणि सायलीचा हात रविराजांच्या हातात देतात आणि म्हणत असतात की ही तुमची मुलगी आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात काय? तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की हो, ही तुमची मुलगी आहे. हे साऊबाळ म्हणजे तुमची तन्वी आहे. प्रिया तुमची तन्वी नाही. अशा पद्धतीने मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा रविराज म्हणत असतात की मधुभाऊ हे सगळं काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो, हे शक्य आहे. माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत आणि मी लहानपणीचा साऊचा फोटो तुमच्या घरी पाहिलेला आहे. अन्नपूर्णा मॅडमच्या रूममध्ये तो फोटो आहे आणि तो फोटो घेऊनच मी येत होतो दाखवायला, तुम्हाला सगळ्यांना सांगायला. पण कुणीतरी माझ्यावरती चाकूने हल्ला केला. ते कोण होतं मला माहीत नाहीये, पण जे काही घडलेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे. हे सगळं मधुभाऊ बोलत असतात आणि तेव्हा मात्र अर्जुन, सायली त्याचबरोबर या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे प्रतिमाने तर सायलीला जवळ घेतलेलं असतं आणि प्रतिमा सायलीशी बोलत असते. सायली आणि प्रतिमा दोघीही मिठी मारून रडू लागलेले असतात. त्यांना मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि तेव्हा डॉक्टर सांगत असतात की खरंच त्यांच्या मुलीवर असलेलं प्रेम, त्यामुळं ते एवढ्या लवकर बरे झालेले असे. एवढं वय असतानाही एवढ्या कमी वेळामध्ये पेशंट बरा झालेला ही पहिली केस आमच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे असं डॉक्टर सांगू लागतात. म्हणजे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे त्यांच्या मुलीवरती असलेलं प्रेम, यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे असं डॉक्टर सांगत असतात. सायली, अर्जुन यांना बरं वाटतं. पण तेवढ्यातच आता सायली, प्रतिमा आणि इकडे रविराज यांना मिठी मारून ती रडत असते. तिला मात्र खूप मोठा धक्काही बसलेला असतो आणि खूप छानही वाटलेलं असतं. कारण फायनली तिचे बाबा आज कोण आहेत, तिचे आई बाबा कोण आहेत हेही कळलेलं असतं आणि त्यासोबतच तिचे मधुभाऊ सुद्धा शुद्धीवर आलेले असतात. म्हणजे देवाने तिला अगदी भरभरून सुख तिच्या पदरात टाकलेलं असतं. मधुभाऊंनी शुद्धीवर येता सांगितलेलं असतं सायलीचे आई बाबा कोण आहेत आणि त्यासोबतच इकडे आता मधुभाऊंच्या बाबतीत वेगळं काहीतरी अजून घडणार की काय याची भीती अर्जुन आणि सायलीला वाटत असते. कारण ती प्रिया इथं आलेली असते आणि आता सगळ्यांना कळलेलं असतं की प्रिया तन्वी नाहीये. त्यामुळं आता सायली प्रियाकडे जाते. सायलीचा मोर्चा आता प्रियाकडे वळलेला असतो आणि अश्विन नेमका तिथून त्याला एक इमर्जन्सी कॉल आलेला असतो म्हणून तो गेलेला असतो आणि त्याच वेळी इकडे सायली प्रियाकडे येते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मधुभाऊंना भेटायला यायची? कुठल्या हक्काने तू मधुभाऊंना भेटायला आलेली आहे? चल निघ इथून असं म्हणत सायलीने प्रियाच्या झिंज्या धरलेल्या असतात आणि तिला धक्के मारत हॉस्पिटलच्या बाहेर ती काढत असते. तेव्हा मात्र इकडे
सायली म्हणत असते की तुला तो अधिकारच नाहीये, तू यायचंच नाहीये इथं, कारण तू अजिबात येऊ नकोस, काही गरज नाहीये, मधुभाऊंना तुझी गरज नाही, तू निघ इथून असं म्हणत सायलीने प्रियाला हाकलवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा अर्जुन सुद्धा तिथं असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की असं नको ना करू, सांगणारे अर्जुन तू सायलीला. पण सायली म्हणत असते की नाही, आत्ताच्या आत्ता हिने चालतं व्हायचंय, अर्जुन सर तुम्ही सांगा तिला, असं म्हणत सायलीने तिचा हात पकडलेला असतो आणि तिला धक्के मारत बाहेर काढण्यासाठी तिला खेचत घेऊन चाललेली असते. आणि इकडे अर्जुन काहीच बोलत नाहीये. आणि ज्या अश्विनच्या भरोश्यावर प्रिया आलेली असते त्या अश्विनला अचानक मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळं जावं लागणार असतं. आणि अश्विन मात्र तिथून गेलेलं असतो. प्रियाला सांगितलेलं असतं की मी येतो. प्रियाकडे फक्त 2 तास असतात. त्या 2 तासांमध्ये प्रियाला आता पुन्हा जायचं असतं. तिथे पोलीस सुद्धा तिच्या सोबत असतात. पण सायलीच्या समोर कोणी काहीच करू शकत नाही, कारण सायलीने प्रियाची अशा पद्धतीने वाट लावलेली असते की प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण प्रियामुळे आज मधुभाऊंवरती ही वेळ आलेली आहे. प्रियामुळे हे सगळं झालेलं आहे. गेली 2 वर्ष मधुभाऊंच्या आयुष्यातलं सुख या प्रियाने हिरावून घेतलेलं होतं आणि आत्ताही हिला मधुभाऊंच्या आयुष्यात काटे पेरण्यासाठी यायचं आहे. म्हणून सायलीने प्रियाला धक्के मारत हकलपट्टी केलेली असते, मारायला सुरुवात केलेली असते. सायलीचं हे रौद्र रूप म्हणजे अर्जुन जो म्हणत असतो सायली 2.0 पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आणि हे सायलीचं रूप पाहून अर्जुनला मात्र खूप भारी वाटत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.